दादांच्या काटेवाडी निवासस्थानी देखील मोठा जनसागर आपण पाहतोय। तर अमित ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील आणखी काही नेते जे आहेत, तरुण मंडळी जी आहे ती सुद्धा दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मला आठवतं की अजित पवारांनी म्हणजे अमित ठाकरे यांच्याविषयी माहिती नाही, मात्र आदित्य ठाकरे ज्यावेळेला मंत्री झाले म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये, तर त्यावेळेला अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं होतं। तर संसदीय कामकाज मंत्री होते आदित्य ठाकरे हे सुद्धा, आणि त्यामुळे बाहेरून येणारे डेलिगेशन जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी कधी अजित पवार आणि आदित्य ठाकरे हे स्वतः एअरपोर्टवर जायचे। त्याच्या वेळेला अजित पवारांनी कौतुक केलं होतं आदित्य ठाकरेंचं की आदित्य ठाकरेंना खूप मोठं राजकीय त्यांची वाटचाल असणार आहे, कारण ठाकरे हे एक वलय आहे, मात्र आदित्य हुशार आहे आणि त्याला राजकारणाची जाण आहे आणि अभ्यासू वृत्ती आहे, मेहनत करायची तयारी आहे, आणि त्यामुळे आदित्य ठाकरे खूप पुढे जातील असं कौतुक अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं केलं होतं। म्हणजे एक नव्या पिढीचं कौतुक करण्याची वृत्ती देखील अजित पवार यांची होती। जे चांगलं आहे ते चांगलं, जे वाईट आहे ते वाईट, असं अगदी बेधडक सांगणारे अजित पवार, आणि त्यामुळेच ते सगळ्यांनाच आपलेसे वाटायचे। अजित पवारांबद्दल जेवढं बोलू खरं तर तेवढं कमी आहे, आणि कोणाच्याही मनीध्यानी सुद्धा नसताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतं आणि अत्यंत शोकाकुल वातावरण सध्या या ठिकाणी अनुभवायला मिळतंय, पाहायला मिळतंय। आणि साश्रू नयनांनी अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी देताना पाहायला मिळतात। बराचसा महिला वर्ग आहे जो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अजितदादा आता आमच्यात नाही आहे याची खंत आयुष्यभर राहील अशी भावना सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेली। आज बारामतीमध्ये शोककळा पसरलेली आहे। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी अजितदादा पवार यांना शासकीय मानवंदना सुद्धा दिली जाणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की एक मोठं झाड आहे या बंगल्याच्या अगदी बाजूला आणि त्याच्या चौथऱ्यावरच अजितदादा पवार यांचा जे पार्थिव आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबीय, मग त्या ठिकाणी पार्थ पवार असू द्या, योगेंद्र पवार असू द्या किंवा मग सुनेत्राताई असू द्या, ह्या सगळ्या, सुप्रियाताई सुळे असू द्या, हे सगळे जे त्यांचे नातेवाईक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व ग्रामस्थांना हात जोडून ते त्या ठिकाणी नमस्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या काही वेळातच या ठिकाणी गार्ड ऑफ ऑनर जे आहे ते त्यांना याच बंगल्यामध्ये दिलं जाणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ते सध्या सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अत्यंत शोकाकुल असं वातावरण सध्या बारामतीमध्ये अनुभवायला मिळतंय आणि आपल्या लाडक्या दादाला ज्यांना ते परत कधीही पाहू शकणार नाहीये त्यांना साश्रू नयनानं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, बारामती। तर विद्याप्रतिष्ठानची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर काटेवाडीमध्ये आता राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील दाखल झालेत। मनसेचे काही नेते देखील त्यांच्यासोबत आहेत। अजित पवार यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी, अंतिम दर्शनासाठी म्हणून राज ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत। दोन दृश्य काटेवाडीतून आणि विद्याप्रतिष्ठान प्रांगणातून। काटेवाडीत सध्या अजितदादा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं आहे, तर दुसरी दृश्य विद्या प्रतिष्ठान प्रांगणात जिथे अजितदादांवर अंत्यसंस्कार होणार आहेत। तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाला या ठिकाणी मानवंदना दिली जाणार आहे। शासकीय मानवंदना या ठिकाणी दिली जाईल। तर विद्याप्रतिष्ठान या प्रांगणातली दृश्य आपण पाहतो, ज्या ठिकाणी अंतिम निरोप या लाडक्या नेत्याला दिला जाणार आहे। तर काटेवाडीमध्ये आता एक एक करून नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण पाहतो। राज ठाकरे हे देखील अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत। राज ठाकरे हे देखील जेवढे रोखठोक, स्पष्ट वक्ते, बिनधास्त बोलतात, त्याचप्रमाणे ते अत्यंत संवेदनशील आहेत। अर्थात एक कलाकार माणूस आहे आणि राजकीय नेत्यामधल्या कलाकार देखील सातत्यानं राज ठाकरे यांच्या निमित्तानं आपण पाहिलंय, तर राज ठाकरे अत्यंत संवेदनशील आहेत। म्हणजे कुठलाही नेता किंवा कोणी कलाकार आजारी असेल तर आवर्जून राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतात, त्यांची विचारपूस करतात। आणि अजित पवार तर असं एक नेतृत्व की ज्यांचे सगळ्याच नेत्यांशी खूप चांगले संबंध या ठिकाणी होते।
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कदाचित राज ठाकरे अजित पवार यांची कधी भेट झालेली असेल, तर राज ठाकरे शर्मिला ठाकरे आता काटेवाडी या त्यांच्या निवासस्थानी मनसेचे त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत. आणि राज ठाकरे अजित पवार यांना त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी काटेवाडी या ठिकाणी. दुसऱ्या बाजूला